हां हां पाण्याचं जार इकडे आणा पोरांनो. अजून एक जार आणून ठेवा विराज, अजून एक जार आणून ठेवा. ओबी क्रमांक 35 धरली या सज्जनांची पाय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की. श्री गणेश हनुमान. धरली या सज्जनाचे पाय अपजय कधीच न होय. स्वामी कार्य सिद्धीसी जाय विजयी होय त्रैलोकी. बघा म्हणले असणारे या ठिकाणी सज्जनाचे पाय धरणे आणि तिथं असणारा पराजय नाही, आपल्या स्वामीचं कामकाज असणारं सिद्धीला जाईल असं या ठिकाणी सांगते. असं या ठिकाणी असणारं कार्य आहे, असं या ठिकाणी बाणानं काम केले. ऐसा निश्चय करुणी पूर्ण पायी मिठी घाली बाण. स्वये विस्मित कपिनंदन बाण कोण कोणाचा. म्हणजे त्या बाणानं असणारा या ठिकाणी निर्जीव बाण आहे. बाणानं विचार केलाय की ही असणारा कोण आहे, तर असणारा राम भक्त आहे, राम नामाचं नामस्मरण करते. मीही असणारा या ठिकाणी राम नामाचं नामस्मरण करीत आलोय. ही सज्जन आहे आणि म्हणून त्या बाणानं हनुमंताच्या पायाला मिठी मारली आणि तो बाण असणारा या ठिकाणी काय करू लागला, हनुमंताला वाढायला लागला. ऐसे विचारिता मनी बाण अवलोकित नयनी. देखता श्रीराम नामांकित चिन्ही वायुनंदन अति विस्मयो. हनुमंताच्या पायाला बाणानं मिठी मारली आणि तो असणारा बाण या ठिकाणी काय करू लागलाय, तर असणारा हनुमंताला या ठिकाणी कवटाळून धरलेला आहे. हनुमंत विस्मित झालाय. राम नामांकित असणारा बाण हनुमंतानं पाहिला आणि हनुमंतालाही असणारा आश्चर्य वाटलं की हे निर्जीव बाण राम नामाचं नामस्मरण करते आणि मला असणारा या ठिकाणी कशामुळे धरले, हनुमंताना विचार पडला आहे. श्रीरामाचा बाण होय अतिक्रम याचा करू नये. साष्टांगे नमन करीत होय राम स्नेह भावार्थे. बघा म्हणले असणारा हनुमंतरायाने विचार केलाय की हा असणारा बाण राम नामाचा असणारा नामस्मरण करते, रामचंद्र प्रभूचाच असणारा हा बाण आहे आणि म्हणून त्यानं मला धरले. ह्या बाणाला असणारा अपमान करायचा नाही, तर त्याला असणारा काय करू, प्रणाम करू. कपी बाणांचे वचन तव तो बोले ना संपूर्ण. पाहू आदरिले त्याचे चिन्ह तव तळी बाण ओढित. असणारा या ठिकाणी आता हनुमंताला बाणानं धरलंय. बाण असणारा या ठिकाणी काय करतय, हनुमंत विचार करू लागला की बाण काय करतय ती तरी बघू. त्यावेळेस असणारा या ठिकाणी बाण काय करू लागला, हनुमंताला असणारा या ठिकाणी जमिनीकडे ओढू लागला, भरताकडे असणारा ओढू लागलेला आहे. उदया येईल दिवाकर म्हणून सौमित्रासी रघुवीर. घेऊन आलास मज समोर बाण सत्वर ते तेवढे. असणारा हनुमंत विचार करू लागला की रामचंद्र प्रभूचा असणारा नामस्मरण करीत आलेला बाण आहे आणि त्या असणारा रामाने विचार केलाय. कुठला विचार केलाय की तो असणारा सूर्य उदय होईल, त्या असणारा या ठिकाणी सुमित्राचा तो असणारा लक्ष्मणाचा प्राण जाईल आणि म्हणून रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला घेऊन इथं आले आणि मला असणारा खाली नेण्यासाठी राम नामांकित असणारा बाण माझ्याकडे आलाय. बाणानं मला कवटाळून धरलं, जमिनीकडे वळते, भरताकडे असणारा त्या ठिकाणी लक्ष्मणाकडे नेते असा हनुमंताने विचार केला. की उठवणी सौमित्र वंदोनिया दशाशी.